गंगापूर रोड। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 12 मे 2026। मी जात आहे वैजापूर या ठिकाणी बायोसीड्स कंपनीने शेतकऱ्यासाठी एक शेतकरी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। तर त्या ठिकाणावर जात असताना एक शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे 2026ला मान्सूनला असं पोषक वातावरण तयार झालेलं आहे। म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये चांगलं मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि जवळपास 16 किंवा 17 तारखेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। मग दस्तक दिल्याच्या नंतर कंप्लीट तिथून 10 दिवस केरळला यायला लागतात आणि तिथून 10 दिवस म्हणजे कंप्लीट 7 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर उन्हाचा पारा कमी होणार आहे, 40 अंशाच्या खाली पारा सरकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। पण राज्यातल्या एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 14 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून पूर्व मोसमी पावसाळ्यासारखा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडत जाणार आहे। म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी। पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेले आहे त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा, कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, यावर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे। आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ, कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र, 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि शेतामध्ये पाणी देखील साचणार आहे। असा त्यामध्ये मेच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या, कारण की तुम्हाला जर अवकाळी एकदा पाऊस सुरू झाला तर तुम्हाला कामा आटपायला उशीर जाईल, म्हणून हे लक्षात द्यायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 17 मेला आपला मान्सून अंदमान बेटावर येणार दस्तक देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। तसं तर 14 तारखेपासून म्हणजे 12 तारखेपासून तिथून मान्सूनचं पोषक वातावरण तयार झालंय, पण 17 मेला चांगलं दस्तक देईल आणि मान्सून तिथं दाखल झाला म्हणून असं जाहीर केलं जाईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं। 17 मेला झालं तर तिथून 10 दिवस केरळला यायला लागतं आणि तिथून लगेच 10 दिवस म्हणजे जवळपास माझं 7 जूनपर्यंत राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे। म्हणजे मोसमी पाऊस येऊ शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात मात्र मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल, 7 तारखेला येईल, 7 जूनला येईल, पण त्या अगोदर मात्र 14 मे ते मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे। म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या, त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण की 14 मे ते त्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये असा काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। काही ठिकाणी पाणी साचेल, काही मध्ये पेंडवाल तर